तर काल आमचे एक जण ओळखीचे आहेत, त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही. आणि असेच बायकिंगवरच चर्चा झाली होती, मोटरसायकलिंग त्यातली किती मजा येते आणि कारवरनं जाण्यापेक्षा बाईकवर जाण्यात फायद्यापेक्षा किती जास्त मस्त मजा येते मोटरसायकलवर. सगळे पॉईंट्स ॲग्री होते, पण एक सूर असा होता की नाही, आपल्या देशात काय मोटरसायकलिंग सेफ नाही आहे. म्हणजे चर्चेचा शेवटचा समाव असा होता की तुम्ही मोटरसायकलवरनं बाहेर पडलात म्हणजे काय खरं नाही, म्हणजे तुम्ही काय जिवंत परत येत नाही. पण असं नाहीये ना, म्हणजे एकतर नाहीये तेवढे अपघात, आणि जे बेसिकली बायकिंग मध्ये आहेत हे तर व्यवस्थित सगळे शिस्त पाळून, गिअर्स घालून, हेल्मेट, रायडिंग जॅकेट, शूज सगळं घालून व्यवस्थित बाहेर पडलेले असतात. आणि दुसरं म्हणजे मोटरसायकलवरनं गेला म्हणजे जो गेला असं नाही ना, आपल्या आजकाल कशानेही लोक मरतायत. म्हणजे जिम मध्ये गेलेली लोक मरतायत, संगीतामध्ये डान्स करता करता लोक मरतायत, किंवा देवदर्शनाला चाललेली लोक मरतायत. इव्हन कारमध्ये पण मर्सिडीज, BMW सारख्या सेफेस्ट कारमध्येही ऍक्सिडेंट होऊन लोक गेलेली आहेत. म्हणजे जेव्हा येणार आहे तेव्हा तुम्ही ठोकणार असाल, मरणार असाल, मग त्याला मोटरसायकलला का ब्लेम करायचं ना. सायकलिंगला गेलेली लोक, सकाळी व्यायामाला बाहेर पडलेले लोक, रिक्षात जाणारे लोक, कितीतरी लोक असे आहेत की ज्यांचा मोटरसायकलशी संबंधही नव्हता, तरी पण ते मेलेलेच आहेत ना. आपण गेलो मोटरसायकलवरनं म्हणून मरणार, मोटरसायकलिंगच करायचं नाही, हा तसा चुकीचाच समज आहे असं समोर मला वाटतं. उलट मी त्या मताचं आहे की जोपर्यंत करू शकताय तोपर्यंत करा. एकदा वय वाढलं की त्याच्यानंतर मग आहेच एक घरामध्ये बसणं किंवा कार मधनं मागे बसून फिरणं, बसमध्ये जाणं. बाबा तुम्ही बायकिंग करू नका, तुम्हाला काय जमणार नाही, वय झालं, सायकल पण जमत नाही, नाही का. मग आता करू शकतो तर का नाही करायचं. त्याच्यानंतर असं होतं की नाही, तुम्ही काळजी जरी घेत असाल तरी समोरचा काळजी घेऊनच येईल असं नाही, त्यामुळे मोटरसायकल सेफ आहे. पण तसं नाही, मग कार मधली लोक पण सेफ आहेत ना. शेवटी कार मधल्या लोकांनाही डंपर उडवलेलंच आहे, चालत जाणाऱ्या लोकांनाही डंपर उडवलेलंच आहे. त्यामुळे माझं तरी या मताचं आहे की मोटरसायकलिंगला ब्लेम करू नये. जे काय आहे ते देवावर सोडून मोटरसायकलिंगचा आनंद घ्यावा, या मताचं ते मी आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्की सांगा मला खाली कमेंट बॉक्समध्ये. तोपर्यंत आपण एका लोकेशनला जातोय आणि मी जरा बाईकचे काही शॉर्ट्स घ्यायचे. बाईक तर करत असं मी प्रॉपर शूटिंग कधी केलेलंच नाहीये, त्यामुळे आपण जरा बाईकचे काही छान शॉर्ट्स घेऊ, ते मी आता पुढे शेअर करेनच. माझी बाईक कशी वाटली, आवडतीये का, अजून काही याला मॉडिफिकेशन करता येईल असं मला वाटलंय का. एक मॉडिफिकेशन माझ्या डोक्यात आहे की हे हँडल बार जे आहे, डिफॉल्ट स्टॉक हँडल बार आहे, तो काढून GT650 येतो क्लिप ऑन हँडल्स, तो टाकायचा विचार आहे माझा. पण आज रविवार आणि नानापेठ बहुतेक करून दुकानं बंद असतात, त्यामुळे आज काही मला जमलं नाही जायला. मी पुढच्या आठवड्यात चक्कर टाकून बघून येईल. पण तुमच्या वेळी कुणीही मॉडिफिकेशन केलं असेल किंवा तुमच्या माहितीत कोणी असेल की ज्यांनी हंटरचे किंवा इव्हन कुठलेही गाडीचे बाईकचे हँडलबार चेंज करून GTचे टाकले असतील तर मला तुमचा एक्सपिरियन्स नक्की कळवा की कसं आहे. ऑफकोर्स GT650ला कॅफे रेसरला थोडा प्रॉब्लेम येतोच आपल्याला, पार्ट ड्युटीचा वगैरे. पण लोकल रायडिंगला तरी ती हँडल कसं पडतं, आणि हँडल बार्स बदलले तर मग आपल्याला फुटपेक्स पण अजून थोडे मागे घ्यावे लागतील का, याबद्दल थोडा डाऊट आहेत मला. मला माहिती असेल तर डिटेल्स मला नक्की कळवा. तोपर्यंत इथे जाऊन आपण काही शॉर्ट्स घेऊयात.